शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र सोमनाथ गुळवे. तर मित्रांनो, आपल्या प्लॉटला आपण पहिल्यापासून कुठल्या ड्रिचिंग घेतलं पाहिजे ते सांगणार आहे मित्रांनो. तर आपण केळी बाग लावलं मित्रांनो. चौथ्या दिवशी आपल्याला पहिलं ड्रिचिंग घ्यायची मित्रांनो. पहिल्या ड्रिचिंगमध्ये तुम्ही 98% हुमिक वापरू शकता आणि त्याबरोबर तुम्ही 19 एका बॅलर 200 लिटरच्या बॅलरला मित्रांनो 1 किलो 19 पहिल्या वेळेस घ्यायचं आणि हुमिक 1 लिटर घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही पहिली केळी बागेला ड्रिचिंग घेऊ शकता मित्रांनो. केळी बागेला ही ड्रिचिंग घेतली तर मित्रांनो हुमिकमुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने केळी बागेची मुळी चांगली पद्धतीने चालते मित्रांनो. कारण मुळी चांगली चालली तर आपलं मित्रांनो ग्रोथ होत असतो. त्यामुळे मित्रांनो पहिला आपण हुमिक आणि 19 मित्रांनो 19 नंतरच पुरत पाल अशी 3 कंटेनर चांगल्या पद्धतीने आहेत मित्रांनो. त्यामुळे आपल्याला ही पहिली ड्रिचिंग घ्यायची आहे. तर मित्रांनो दुसरी ड्रिचिंग आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो ब्ल्यू कॉपर. फक्त मित्रांनो आपल्याला ब्ल्यू कॉपरच घ्यायचं आहे. फक्त ब्ल्यू कॉपरमध्ये तुम्ही एक स्ट्रेप्टोसायक्लिन घेऊ शकता. आता शक्यतो ब्ल्यू कॉपर म्हणजे प्लेनमध्ये द्या मित्रांनो. कारण चांगल्या पद्धतीने बुरशीनाशक हे चांगलं आपल्या केळी बागेत काम करतं. त्यामुळे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता मित्रांनो. ब्ल्यू कॉपर ही आळवणी आपल्या पिकामध्ये घेतली तर मित्रांनो बुरशीनाशक एक चांगल्या पद्धतीने आहे. केळी बागेत करपा सिगटोका या रोगावर उत्तम नियंत्रण करते मित्रांनो. बुरशीनाशक आपण एक तुम्ही घेताना मित्रांनो बुरशीनाशक प्लेनमध्ये शक्यतो तुम्ही ब्ल्यू कॉपर प्लेनमध्ये तुम्ही घेऊ शकता. चांगले तुमच्या केळी बागेत चांगला भेटू शकतो. हे थंडीच्या दिवसात मित्रांनो ब्ल्यू कॉपर चांगले कार्य करते. त्यामुळे मित्रांनो ब्ल्यू कॉपर घेऊ शकतो. तुम्हाला यामध्ये वापरायचं असतं तर तो सायक्लिन मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो 200 लिटरला बॅनरला ट्रिप्टोसायक्लिन 24 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे. 200 लिटरच्या बॅलरला आपल्याला ब्ल्यू कॉपर हे 500 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि ट्रिप्टोसायक्लिनचं मित्रांनो पिकामध्ये जीवजन्य रोग नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. कारण यामध्ये ट्रिप्टोमायसिन आणि सल्फेट ऑफ ट्रिप्टोसायक्लिन हायड्रोक्लोराईड असते. त्यामुळे मित्रांनो जीवनाची वाढ थांबवते आणि पिकाला चांगल्या प्रकारे संरक्षण मिळते. तुम्ही अशा पद्धतीने दुसऱ्या ड्रिचिंग घेऊ शकता मित्रांनो. तिसऱ्या ड्रिचिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे या केळीच्या पिकाच्या वाढीच्या दृष्टीने ड्रिचिंग खूप महत्त्वाची आहे. कारण या टप्प्यात केळीची मुळे खोड आणि पानाची वाढ चांगल्या पद्धतीने सुरू असते. त्यामुळे मित्रांनो या ड्रिचिंगमध्ये आपण एकरी प्रमाण सांगत आहे आणि 200 लिटर पाणी घ्यायचे या ड्रिचिंगला. आपण 12 एकसड खत 2 किलो घेतले आहे आणि त्याबरोबर ज्युप्रिलिक ॲसिड हे 1 लिटर घेतले आहे आणि तिसरे कीटकनाशक पण घेतले आहे. 12 एकसड बद्दल सगळ्यांना आधी खताबद्दल थोडं सविस्तर मित्रांनो. फॉस्फरसचं जास्त प्रमाण आहे. फॉस्फरसचा फायदा पिकाला काय केळी रोपांची मुळाची वाढ चांगली होती. झाडाची पकड जमिनीत चांगल्या पद्धतीने होते. रोप चांगल्या पद्धतीने उभं राहतं. पुढील वाढीसाठी झाड तयार होते. जर सुरुवातीच्या टप्प्यात मुळे मजबूत झाली तर पुढे केळीला वारा किंवा ताण आला तरी झाड टिकून राहतं. ज्युप्रिलिक ॲसिडचे मित्रांनो एक फायदे सांगतो. ज्युप्रिलिक ॲसिड हे झाडाच्या वाढीत चालना देणारा ग्रोथ रेग्युलेटर आहे. याचे फायदे असे आहेत की केळी रोपांची उंची आणि वाढ लवकर होते. दुसरी नवीन कोंब आणि पाने चांगल्या पद्धतीने फुटतात. तिसऱ्या झाडाची वाढ एक समान होते आणि चौथे झाडावर ताण येणारा जो कमी राहतो. या टप्प्यात जर झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने झाली तर पुढे घड येण्याची प्रक्रिया चांगली राहते आणि उत्पन्नावर त्याचा चांगला परिणाम आपल्याला भेटत असतो. तिसरे आपण कीटकनाशक घेतले आहे मित्रांनो. तिसऱ्या ड्रिचिंगमध्ये कीटकनाशक घेतले पाहिजे. किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. विशेष पान कुरतडणाऱ्या किडी, खोड पोखरणाऱ्या किडी, रस शोषणाऱ्या किडी यासाठी आज आपण या ड्रिचिंगमध्ये कीटकनाशक सुद्धा घेतले आहे. या वेळेत कीटकनाशक दिल्यामुळे किडीचा हल्ला आटोक्यात राहतो. झाड निरोगी राहतं आणि रोपांचे मोठं नुकसान टाळता येते आणि आपल्या केळी बागेवर व्हायरस सुद्धा येत नाही. शेतकरी मित्रांनो हा एक महत्त्वाचा सल्ला आहे. शेतकरी मित्रांनो ड्रिचिंग करताना नेहमी योग्य डोस, योग्य वेळ आणि स्वच्छ पाणी याची काळजी घ्या. आणि स्वतः औषध केळी रोपांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. म्हणून प्रत्येक गोष्ट मोजून आणि समजून वापरा मित्रांनो. आपल्या तिसरी ड्रिचिंग झाली आहे मित्रांनो. तिसरी ड्रिचिंग झाल्यावर मित्रांनो आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. त्या फवारणीमध्ये मित्रांनो तुम्ही बुरशीनाशक साप म्हणून घ्या. लिटरला 2 ग्रॅम या पद्धतीने मित्रांनो तुम्ही साप घेऊ शकता. साप पावडर बुरशीनाशक आहे. आणि तिसरं मित्रांनो तुम्ही 19 हे आपल्या 16 लिटर पंपाला एक 40 ते 50 ग्रॅमने तुम्ही वापरू शकता. आणि तिसरं मित्रांनो सिलिकॉनचा बी मित्रांनो स्प्रे घेतला तर आपल्या केळी बागेत चांगल्या पद्धतीने पाणी मोठे निघतात आणि केळी बागेची चांगल्या पद्धतीने वाढ होती. त्यामुळे हा स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो तिसरी ड्रिचिंग झाल्यावर हा स्प्रे घेणे. तर मित्रांनो चौथी ड्रिचिंगमध्ये आपण बबलिन म्हणून घेतला आहे मित्रांनो. त्यामध्ये 11-11-08 अशा पद्धतीने खत येते आणि जिंक फेरसची ह्यात मात्रा आहे. त्यामुळे मित्रांनो हे आपण खत घेतले आहे. त्याबरोबर 20-20 आपण हे घेतले आहे खत मित्रांनो. चौथ्या ड्रिचिंगमध्ये 20-20 आपण 1-2 किलो घेतले आहे आणि बबलिन 1 लिटर घेतलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही केळी बागेला ड्रिचिंग करून घेतल्या तर चांगल्या पद्धतीने आपल्या केळी बागेची वाढ होत असते मित्रांनो. आतापर्यंत आपण केळी बागेला टोटल 4 ड्रिचिंग घेतली आहेत. एक चांगल्या पद्धतीने तुम्ही ड्रिचिंग घेतल्या तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने आपला प्लॉट ग्रोथ होत असतो. तुम्ही बघू शकता प्लॉट कशा पद्धतीने. मित्रांनो
मित्रांनो दुसरी एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे 4 ड्रिचिंग झाल्यानंतर मित्रांनो अजून एक आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्या फवारणीमध्ये मित्रांनो तुम्ही बुरशीनाशक एक घ्यायचे, कुठल्याही कंपनीचे बुरशीनाशक चांगल्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरं मित्रांनो सिलिकॉन बी आपण ह्या फवारणीत मित्रांनो घेत आहे. आपल्याला सिलिकॉन लिटरला 2 ग्रॅम अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि तिसरं मित्रांनो एक कीटकनाशकचा एक कीटकनाशक बी चांगल्या पद्धतीने त्यात ॲड करू शकता मित्रांनो, कारण आपल्या केळी बागेत आळीचा प्रभाव झाला तर मित्रांनो त्याचा चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा भेटत असतो. आणि चौथं मित्रांनो मायक्रोटोन तुम्ही घेऊ शकता. मायक्रोटोन लिटरला 2 ग्रॅम अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने ही फवारणी घेतली तर एक चांगल्या पद्धतीने आपल्या केळी बागेला फायदा होईल. मित्रांनो यापुढे बी आपल्या केळी बागेत आपण काय काय खत नियोजन करणार आहे, कुठल्या फवारणी घेणार आहे, हे पूर्ण आपण आपल्या यूट्यूबद्वारे सांगणार आहे. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत केळी बागेची माहिती भेटेल. धन्यवाद मित्रांनो.